जितेंद्र आव्हाड यांच्या याच आरोळीनंतर चवताळून उठले गोपीचंद पडळकर। मग त्यानंतर देशभर महाराष्ट्राची अब्रू घालवणारा तो राडा। जे राज्य देशात नंबर 1 वरती आहे तिथे मान शर्मेनं खाली जाईल असं काहीतरी घडलं। तसंही महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे ना त्यामुळे आपली अब्रू ही गेलेली आहेच आहे। विचार करा, साध्या नियमाचं उल्लंघन केलं तरी आपल्यासारख्या सामान्य माणसांना पावत्या फाडायला लागतात, पण लोकप्रतिनिधींना मात्र सगळं माफ आहे। रस्त्यावरती एखाद्याचा जीव घेतला की निबंध लिहून सोडणारे आपले कायदे, विधिमंडळ परिसरात मारामाऱ्या करणाऱ्यांना सुद्धा दिलगिरी व्यक्त करायला लावून मोकळं सोडतात, कारण ते आमदार असतात ना, आपल्यासारखे सामान्य थोडीच असतात। पण हा जो काही राडा झाला जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोघांमधला, तो नेमका कसा सुरू झाला हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसणार हे कन्फर्म सांगतो, कारण माध्यमांमध्ये जे काही दाखवलं गेलंय ते पूर्ण सत्य नाहीये। मग काय खरंय या व्हिडिओत आपल्याला बघायचंय, पण त्याआधी नेहमीची आठवण, व्हिडिओ फक्त पाहू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक शेअर सुद्धा करा। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जवळपास 4 टर्मचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोराचा अशी आरोळी विधानभवनात ठोकली। त्याचा राग पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले गोपीचंद पडळकर यांना आला आणि त्यानंतर त्यांच्या गुंड सहकाऱ्यांनी, हो गुंड याच्याकरता की ज्याने हल्ला केला ना तो ऋषिकेश उर्फ सर्जेराव बबन टकले हा गावगुंड आहे। त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याने आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। या सगळ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी खोड काढली म्हणून पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं असं आपल्यासमोर भासवलं गेलं, जे खरं तर पूर्ण सत्य नाहीच आहे। वेगवेगळ्या घटनांचा परिपाक म्हणजे विधानभवन परिसरातला तो राडा आहे। एक आरोळी ठोकली म्हणून तो राडा झाला इतकं सहज नव्हतं ते। या घटनांची मालिका आणि मग विधानसभेतला किंवा विधान भवनातला तो जो काही राडा आहे तो कसा झाला ते आपण बघूया। एक 82 वर्षीय वृद्ध महिला विठाबाई बापू पडळकर यांची 1-2 एकर नाही तब्बल 17 एकर जमीन हडप करण्यात आली। आम्हाला असंच आमचे एक मित्र तिथं होते, त्यांनी आम्हाला कल्पना दिली। त्यानंतर आमचे बंधू तिथं जाऊन चेक केला असता, तिथला दस्त काढला असता, तो कैलास मोतीराम वाघमारे त्यांच्या नावाने निघाला। आता जमिनींचे भाव मग ती शहरातली असो किंवा मग खेड्यातली असो तुम्हाला माहिती आहेतच आहे। विचार करा, विठाबाईंची 17 एकर जमीन हडप केली गेली आहे। त्यात नावं कोणाकोणाची आली माहिती आहेत का? गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि नातेवाईकांमधले इतर काही जण। पेन्शन मिळणार असं त्यांना सांगण्यात आलं, म्हणजे थोडक्यात काय तर आमिषच दिलं असं म्हणा ना। त्यांचे अंगठे घेतले आणि जमीन स्वतःच्या नावावरती करून घेतली असा आरोप विठाबाईंनी केला। त्या एवढ्यावरतीच थांबल्या नाहीत तर आझाद मैदानात विठाबाईंनी आंदोलन सुद्धा केलं। आता हा जो काही घटनाक्रम आहे, एका वृद्ध महिलेवरती झालेला अन्याय जो आहे त्याला वाचा कुणी फोडली तर जितेंद्र आव्हाड यांनी। पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं किंवा या प्रश्नाकडे वेधून घेतलं असं आपण म्हणूया। झालं, पडळकरांना तर निमित्तच मिळालं। एकतर पडळकरांचा राष्ट्रवादीवरती, त्यातही पवार फॅमिलीवरती किती राग आहे हे आम्ही तुम्हाला सांगायची काही गरज नाहीये। आरोप करताना जास्तीत जास्त खालच्या पातळीमध्ये बेस्ट परफॉर्मन्स करायचा हे पडळकरांनी पक्क आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे। म्हणजे अगदी संजय राऊतांनाही लाजवेल इतका त्यांचा परफॉर्मन्स ह्यामध्ये बेटर असतो। पवार फॅमिली असो की मग जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि एकूणच राष्ट्रवादी, वाद होईल अशीच ती सगळी वक्तव्य असतात। यावेळी जितेंद्र आव्हाडांनी 17 एकर जमिनीचा मुद्दा काढला आणि पडळकरांच्या पायाखालची जमीनच सरकली। आता यातला दुसरा मुद्दा बघा। नुकतंच जे पावसाळी अधिवेशन झालं त्यामध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं। विरोधकांनीही विधेयकाला समर्थन दिलं। याच विषयावरती पडळकर हे मीडियाला प्रतिक्रिया देत होते, तेव्हा तिथून आव्हाड चालले होते। त्याच वेळी पडळकर अर्बन नक्सल वगैरे बोलले। आता विधानसभा दालनातला जो काही राडा झाला त्याची खरी सुरुवात इथं होती
असं आपण म्हणू शकतो. आता हे किती माध्यमांनी दाखवलं? जर का त्या संदर्भातले व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आव्हाडांनी खोड काढली, त्यामुळेच मग पडळकरांना संताप अनावर झाला. मग आव्हाडांना पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागला, शिवीगाळ झाली, विधानभवन दालनात मारामारी झाली. त्यामध्ये आव्हाडांच्या कार्यकर्त्याला म्हणजेच नितीन देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई करू नये म्हणून मग नंतर आव्हाडांनी गाडीखाली झोपत आंदोलन केलं. त्यानंतर पडळकरांचं ते एक गाणं व्हायरल झालं, जे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हे सगळं ऐकून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे पडळकरांचा राष्ट्रवादीवरती असलेला विशेष राग. काही वर्षांपूर्वी जे मंगळसूत्र चोरीचं प्रकरण झालं होतं ना, त्यामध्ये गोपीचंद पडळकरांना तुरुंगवास सुद्धा झाला होता. यामागे सुद्धा राष्ट्रवादी असल्याचा आरोप पडळकर त्यावेळी करत होते आणि आत्ताही त्यांचं तेच म्हणणं आहे. आता 2009 मध्ये जाऊया. सांगलीतल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक आठवा. तिथे काँग्रेसचे सदाशिवराव देशमुख विरुद्ध अपक्ष अनिल बाबर, ज्यांना राष्ट्रवादीचा बॅकअप होता, त्यांच्यात लढत होती. पण आणखी एक उमेदवार होता, गोपीचंद पडळकर. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे ते निवडणुकीमध्ये उभे होते आणि त्यांना किती मतं मिळाली माहिती आहेत? 19,074. महाराष्ट्रात काही पक्ष आणि काही नेते असे आहेत की जे स्वतः निवडून येत नाहीत, पण एखादा कार्यक्षम नेता असेल तर त्याला सुद्धा पाडतात. आपला उपद्रव मूल्य दाखवण्यात कसला शहाणपणा आहे माहीत नाही. अशा वेळी मतदारांनी जास्त जागरूक राहायला पाहिजे. असं होईल तो सुदिनच असेल. खरं तर या 2009च्या निवडणुकीमध्ये पडळकर पराभूत झाले, पण बाबरांना सुद्धा त्यांनी पराभूत केलं. त्यामुळं यानंतर राष्ट्रवादीवर त्यांचा विशेष राग होता. तेव्हापासून ते आतापर्यंत आपण हे बघत आलेलो आहोत. याच दरम्यान त्यांच्या जवळचे राजू कदरे या कार्यकर्त्याचं लग्न होतं. तिथे किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये वाद झाला. गर्दीत महिला सुद्धा होत्या. त्यातल्या एकीचं मंगळसूत्र चोरीला गेलं. पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पडळकरांवरती मंगळसूत्र चोरीचा गुन्हा त्यावेळी दाखल झाला. पण हा वाद झाला त्यावेळी आपण तिथे नव्हतोच असा दावा पडळकरांनी केला आणि राष्ट्रवादीनं हे सगळं कुभांड रचलं असं त्यांचं म्हणणं होतं. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की एकदा डिवचलं म्हणून कोणी अशी लाज वाटेल इतक्या मारामाऱ्या करत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर त्यांची ती चूकच होती. आव्हाडांसारख्या ज्येष्ठ आमदार असलेल्या एका व्यक्तीने अशा प्रकारे एखाद्या नवख्या आमदाराला किती महत्त्व द्यायचं याचा विचार त्यांनी करायला हवा. या राड्या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करून घेण्यात आली असली तरी असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काहीही खात्री आपण देऊ शकत नाही. विधानभवन परिसरामध्ये पास संबंधीचे नियम अधिक कठोर व्हायला पाहिजेत, म्हणजे सुरक्षेसंबंधी कुठल्या अडचणी येणार नाहीत. गोपीचंद पडळकर हे सध्या भाजपामध्ये आहेत, पण त्याआधी म्हणजे सुरुवातीला राष्ट्रीय समाज पक्ष, मग भाजपा, मग वंचित बहुजन आघाडी आणि आता पुन्हा भाजपा, हा त्यांचा एकूण आतापर्यंतचा प्रवास आहे. आताची निवडणूक वगळता सातत्याने पराभूत होणारे, पवार कुटुंबाच्या द्वेषापोटी त्यांना आव्हान देण्यासाठी बारामतीमधून अजित पवारांविरोधात स्वतःचं डिपॉझिट जप्त करून घेणारे, आपल्या वक्तव्यांमुळे पक्षातल्याच लोकांना अडचणीत आणणारे, सरकारला अडचणीत आणणारे, अशी त्यांची आता नवीन ओळख होत चाललेली आहे. पण एकूणच या दोन्ही आमदारांच्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? निष्पक्षपणे कमेंट करा आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.